नमस्कार. हे पहा, आज कानगावकरांच्या ह्या मांडवगणकरांच्या दुर्गंधीचा व कचऱ्याचा जो या कानगावकरांना व या रस्त्यावरून हा अतिशय महत्त्वाचा रस्ता असणाऱ्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना या ठिकाणी नाक दाबून जावे लागते आणि याचा सर्वस्वी जबाबदारी हे मांडवगणकर यांचा कचरा आहे असे कानगावकरांचे तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया ह्या तर आपण घेणार आहोत. हे पहा, या महत्त्वाच्या रस्त्यावर दोन्हीही बाजूला अतिशय जास्त प्रमाणामध्ये खूप भयंकर प्रमाणात कचरा टाकण्यात येतो, मृत जनावरे टाकण्यात येतात. तरी याबाबत कानगावकरांचे काय मत आहे? सर्वसामान्यांचे आरोग्य हितार्थ हे अतिशय महत्त्वाचे आहे. सांगा, काय आपल्या प्रतिक्रिया आहेत? आज आमच्या हद्दीमध्ये इथं वन विभागाच्या हद्दीमध्ये मांडवणची सगळे कचरा इथून टाकतात, मेलेली वासरं आणून टाकतात. इथं लोकांना येता जाता त्रास होतोय. यासाठी आम्ही वन विभागाला ग्रामपंचायतच्या मार्फत पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे. वन विभागाने सुद्धा यावरती कुठलीच दखल घेतलेली नाही आणि मांडवणकरांनी इथून पुढं या ठिकाणी कचरा टाकू नये, नाही तर त्याबद्दल तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू. बरं, त्यानंतर जर कचरा टाकताना सापडल्यास आपण काय त्यांना काय संदेश काय देऊ शकता? आम्ही कानगाव ग्रामस्थांची आणि कानगाव ग्रामपंचायतच्या वतीने कायदेशीर अशी कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर काही जर एखादा उर्मटपणे जर वागणूक केली आपल्याबद्दल, तर त्याबद्दल काय कराल आपण? त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. याची वन विभागाने सुद्धा दखल घेण्यात यावी. वन विभागाच्या हद्दीमध्ये घाण टाकण्यात येते. मांडवणचे ग्रामस्थ आणून टाकतात. वासरं मेलेली, गाया मेलेल्या सगळं इथं आणून टाकतात. तर अजून कोणाला काय बोलायचं असेल बोलू शकता. वन विभागाला पण माहिती दिलेली आहे हां, वारंवार. बरं. वन विभागाने पण काय दखल घेतलेली नाही आजपर्यंत. कानगावकरांच्या तीव्र स्वरूपाच्या ज्या भावना आहेत आणि तसे पाहता या भागातून कमीत कमी 20-25 गावांचे जे नागरिक ग्रामस्थ जात असतात ह्या बंधाऱ्याच्या रस्त्यावरून, तरी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि मांडवगणकरांनाही एक सूचना आहे. या अगोदर आपण 3 ते 4 वेळा त्यांना कानगावकरांच्या मागणीनुसार सूचना दिलेल्या असतानाही हा कचरा जर टाकणे थांबत नसेल, तर शेवटी नाईलाजास्तव संबंधित ग्रामपंचायतच्या माध्यमातून व ग्रामस्थांच्या माध्यमातून मांडवगणकरांना कायदेशीर कार्यवाही ही करण्यात येणार असून या ठिकाणी छुपे कॅमेरे यांनी बसवण्याची यांची पुढील यंत्रणाही कामाला लागलेली असून मांडवगणकरांनी याची काळजी घ्यावी, जेणेकरून आपण फोटोत अथवा कॅमेऱ्यामध्ये निदर्शनास येऊ नये, अशा स्वरूपाची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.